ठाकरे बंधूंच्या एकीनं आता महाविकास आघाडीची एकता धोक्यात येते का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। ठाकरेंनी काँग्रेसचा अपमान केलाय असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। विधानसभेला काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलं। ठाकरेंनी जिद्द करून जास्त जागा घेतल्या असंही त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। दोनही ठाकरेंसोबत काँग्रेस जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे। त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे। पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे सोबत युती केल्यानंतर झालं आहे। काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही। त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मला वाटतं महत्त्वाचं आहे। काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली? आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी। दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे। त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर 2 वेळा पंढरपूरची वारी करा, 1 वेळा होणार नाही। त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये, आम्ही का गेलो नाही, का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू।